नमस्कार. हवामान अंदाज आणि शेतीविषयक माहिती या YouTube चॅनलमध्ये मी दादा सुगाने आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 9 तारखेपर्यंतचा हवामान अंदाज पाहूया. 9-10 तारखेपर्यंत तापमान वाढ भरपूर होणार आहे. साधारणतः विदर्भ पट्टा धरून खाली दक्षिण मराठवाडा ह्या भागातून तसेच नंदुरबार, जळगाव म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 37, 38, 40 सेंटीग्रेड तापमानाच्या जवळ तापमान जाण्याची शक्यता आहे. कोकण पट्टीत सुद्धा तापमान वाढ आहे. जास्त आहे. भरपूर प्रमाणात तापमान वाढ आहे. 39-40 सेल्सिअस तापमान होणार आहे नाशिक, मुंबई या आसपास. 41 सेल्सिअस तापमानापर्यंत नोंद होईल असं हे मॉडेल दाखवत आहे. मुंबई, बोईसर, नाशिक ह्या जो परिसर आहे या भागातून 41 सेल्सिअस पर्यंत तापमान वाढ होण्याची शक्यता दाखवत आहे. कोकण पट्टीत पाहायला गेलं तर 38 ते 39 सेल्सिअस तापमान असणार आहे. उष्णतेची लाट येण्याची शक्यता पण दाखवत आहे. उर्वरित भागात 36-37 सेल्सिअस तापमान असण्याची शक्यता, तसेच विदर्भ पट्टा आणि मराठवाडा भागातून 38 सेल्सिअस तापमान असण्याची शक्यता असणार आहे. म्हणजे तापमान वाढ ही भरपूर प्रमाणात होणार आहे. आता ढगांच्या परिस्थितीवर एक नजर टाकू. कुठे ढग कसे येतील त्याच्यावर थोडंसं नजर टाकू. पावसाचे ढग शक्यतो राज्यात कुठेच नाही दिसणार असं दिसून येत आहे. म्हणजे पावसाचा काय अंदाज काय दिसत नाही. तरी पण समुद्रकिनारी आज उद्या 5 तारखेपासून पाहायला गेलं तर अरबी समुद्राच्या आसपास थोडीशी ढगाळ हवामान झालेलं आहे. ते पण कर्नाटकच्या साईडवरून होण्याची शक्यता आहे. आणि तिथून पुढे 6 तारखेला सुद्धा कर्नाटकच्या भागातून पश्चिम बाजूने ढगाळ हवामान दाखवत आहे. दावणगिरी, भद्रावती, कुंडापुरा ह्या भागातून कर्नाटकच्या साईडने दाखवत आहे. राज्यात कुठे ढगाळ हवामान दिसत नाही. आता आपण पाहणार आहोत 7 तारखेचा हवामान म्हणजे ढगाळ हवामान परिस्थिती पाहायला गेलं तर 7 तारखेपर्यंत आपल्या कोकण पट्टीत थोडेसे ढगाळ हवामान दाखवत आहे. आणि इकडे बेळगाव, पणजी, सिंधुदुर्ग पट्टा थोडासा आणि कर्नाटकात भागात संपूर्णतः ढगाळ हवामान दाखवत आहे. ढगाळ हवामान पण आहे आणि त्या साईडला एखाद दुसरे हलकेचे थेंब येण्याची सुद्धा शक्यता ढग जास्त आहेत. स्थानिक वातावरण बनलं तर कर्नाटक भागातूनच काही अंशी पाऊस होण्याची शक्यता आहे थोडासा. बाकी उर्वरित राज्यामध्ये 7 तारखेपर्यंत पावसाची शक्यता कुठेच नाही. पण ढगांचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे राज्यामध्ये. तो भाग म्हणजे इकडं सिंधुदुर्ग पट्टा म्हणजे सावंतवाडी, कणकवली, राजापूर म्हणजे कोकणपट्टी इथंपर्यंत ढगांची परिस्थिती चांगली दिसून येते. एखादा दुसरा हलक्या थेंबा झाल्या तर त्या साईडलाच होईल. स्थानिक वातावरण पावसाची निर्मिती झाली तर. 8 तारखेला पाहायला गेलं तर 8 तारखेला संपूर्ण दक्षिण भारतात कर्नाटकच्या दक्षिण भागातून ढगाळ हवामान जास्त दाखवत आहे. आणि कोकणपट्टीमध्ये पावसाची शक्यता नाही, पण तो ढगाळ हवामान सावंतवाडी, कणकवली या भागात आहेच. राजापूर, रत्नागिरी आणि दाभोळ ह्या भागातून सुद्धा थोडेसे ढगाळ हवामान होण्याची शक्यता आहे. या कालावधीत उष्णता भरपूर वाढणार आहे. उष्णतेची लाट पण येणार आहे आणि उष्णता वाढणार आहे. पावसाची शक्यता नाही. फक्त ढगाळ हवामानच तेवढं दाबोळी, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर या भागातून म्हणजे कोकणपट्टी भागातून आहे. सिंधुदुर्ग पट्ट्यामध्ये राज्यामध्ये आहे. बाकी इतरत्र अंशतः ढगाळ हवामान दक्षिण भागातून होण्याची शक्यता आहे. हा झाला 10 तारखेपर्यंतचा हवामान अंदाज. असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करत चला.
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.